प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 17 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, अर्जुनने त्या प्रियाच्या पायावरचं तुळशीपत्र मिटलेलं बघितलंय. फायनली झालंय असं की चैतन्य आणि अर्जुनने एक भारी ट्रिक काढली आहे आणि त्या प्रियाच्या पायावर कॉफी सांडली आहे. आणि कॉफी सांडल्यावर अर्जुन तिला म्हणतो की अगं ते धुवून ये, चटका बसला असेल ना तुला. प्रिया या अर्जुनच्या बेडरूमच्या बाथरूममध्ये जाऊन पाय धुते. अर्जुन आता विचार करतो हिचा तळपाय आपण आता बघूयात. मग आता ती बाहेर आल्यावर अर्जुन आणि चैतन्य दोघंही तिला फोर्स करतात. अगं अगं ये ना, तुझा पाय पुसून देतो आम्ही, ये ये. पण आता ही प्रिया महा चॅप्टर आहे. ती म्हणते अरे नको नको नको, पाय नका पुसू. आणि मग प्रेक्षकांनो, ती तिथून जात असते ना, तिचा पाय ओला झाल्यामुळे तिच्या पायावर तिने जे स्केच पेनचं तुळशीपत्र काढलंय ना ते मिटून जातं आणि तो स्केच पेन त्या अर्जुनच्या फरशीवर लागतो. आता आजकालच्या फरशात चोपड्या असल्यामुळे ते लगेच लक्षात येतं आणि अर्जुनला ते कळलंय. अरे हा कसला डाग आहे, हा तर स्केच पेनचा नाही तर पेनाचा डाग दिसतोय. म्हणजे प्रियाच्या पायावरचं तुळशीपत्र खोटं आहे. अशा पद्धतीने प्रिया एक्सपोज होणार आहे. प्रेक्षकांनो, आता हे कसं काय झालं, सिक्वल कुठे लागला ते बघत राहा. आजचा भाग पण भारी आहे. तर सुरुवातीला आपण बघतोय ही प्रिया आहे ना, ती प्रतिमात्याला खूप डायव्हर्ट करायचा प्रयत्न करते. ही प्रिया प्रतिमात्याकडे आली आहे. ती म्हणते कशी प्रतिमात्याला, अगं आई, अगं आई मला भीती वाटते ग, अगं ती सायली चांगली मुलगी नाहीये ग आई. मी म्हटले होते ना तुला, अगं ती सायली आहे ना, ती महा बनेले, ती सायली चांगली मुलगी नाही ना, ते सिद्ध झालं आई. आता मी ना तुला सावध करायला आले आई. अगो आई, ती सायली आहे ना, ती तुला वेडी ठरवायला निघाली आहे. प्रतिमा त्या हिच्याकडे बघतच राहतात. ही म्हणते अगं आई हो, त्या सायलीने सगळ्यांना सांगितलं की तुला वेड लागलंय, तुला सायकॅट्रिस्टची गरज आहे. आणि आई अगं ते घरातलेत ना, ते सगळं तिचंच ऐकतात गो. आता या प्रतिमात्याला या प्रियावर विश्वास पण बसतो बरं का प्रेक्षकांनो, पण तरी सुद्धा त्या पलटी मारतात. आता बघा कसं झालंय. आता ही प्रिया म्हणत असते अगं आई सगळ्यांना घरात विश्वास आहे ग त्या सायलीवर, पण मी आली आहे तुझ्यासाठी. त्या सायलीने सगळ्यांवर काय जादू केली आहे कोणाच ठाऊक, पण आई मी आहे. मी तुला काही होऊ देणार नाही बघ. अगं घरातले सगळे तुला बोलवतील, ती सायकॅट्रिस्ट आल्यावर तिला ठामपणे सांगणार आहे मी की माझ्या आईला वेड वगैरे लागलेलं नाहीये. मी सांगणार आहे सगळ्यांना की माझ्या आईला उपचाराची गरजच नाहीये. अगं आई तू सुद्धा सावध राहा. जेव्हा डॉक्टर येतील ना तेव्हा तू न बाहेरच येऊ नको. आई तू काय कर, तू न आतून कडी लावून टाक आणि बाहेरून तुला सायलीने आवाज जरी दिला ना तरी तू तिला ओ देऊच नको. आता ती प्रतिमा त्या कुठे ओ देणार आहे काही आपलं. मग आता ती प्रिया पुढे म्हणते अगं आई काहीही झालं ना तरी तू कडी उघडू नको. तू त्या डॉक्टरांना भेटली ना तर ते तुला वेड्याच्या दवाखान्यात नेतील ग, मला खात्री आहे. आई तुला जायचंय का ग वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये, जायचंय तुला. या प्रतिमा त्या घाबरतात आता आणि तिला असं मानेने नाही म्हणायला लागतात. मग लगेच रडायला लागते ही आणि म्हणते अगं आई तू न काळजी नको करूस ग, मी आहे ना तुझ्या सोबत. अगं तुझी मुलगी तुझ्या मदतीसाठी खंबीरपणे उभी आहे. आई तू न फक्त काहीही कर पण त्या डॉक्टरला नको भेटू. तुला जायचं नाहीये ना त्या दवाखान्यामध्ये. आता प्रतिमा त्या पुन्हा तिला नाही म्हणतात. मग आता ही प्रिया म्हणते आई तू नको टेन्शन घेऊ, तू फक्त दरवाजा लावून घे. तुझी ही मुलगी आहे ना खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी. तू फक्त माझं ऐक आणि तू आराम कर. आता इकडे बघ, माझ्याकडे बघ, मी आहे तुझ्यासाठी, मी आहे. तू आता फक्त आराम कर, दरवाजा लावून घे, मी जाते. आता तू दार उघडू नको त्या सायलीला आणि तू आराम कर, मी आहे तुझ्यासाठी. आता हिने असा विश्वास दिलाय बरं का प्रतिमा आत्याला. तर आता आपल्याला प्रथम दर्शनी असं वाटेल की प्रतिमा आत्या कन्व्हिन्स झाल्यात, पण नाही प्रेक्षकांनो, तसं झालेलं नाहीये. प्रिया त्यांच्या डोक्यात असं भलतं सलतं घालते आणि तिथून निघून जाते. पण आपल्याला प्रतिमा त्या डॉक्टर सोबत दिसणार आहेत. आता पुढे काय झालं ना ते बघत राहा. आता ही सायली आहे ना ती काहीतरी हिशोब करत बसली आहे, म्हणजे काहीतरी प्रश्न लिहित बसली आहे आणि आता तिच्या तुळशीपत्राला जास्ती हायलाईट करतायत ते प्रेक्षकांनो मुद्दामून. सायली एक डायरी आणि पेन घेऊन बसली आहे आणि ती विचार करते की अजून काय बरं सांगावं लागेल त्या डॉक्टरांना. आता यांनी तिच्या पायावर खूपच फोकस केलाय प्रेक्षकांनो. आता बघा अर्जुन तुळशीपत्राबद्दल सांगतो तेव्हा काय होतं. सायली काही प्रश्न लिहित असते. डॉक्टर आल्यावर काय बरं सांगावं त्यांना. प्रतिमा त्यांना ॲक्सिडेंटच्या आधीचं काहीही आठवत नाहीये. शिवाय
प्रतिमा आत्या त्यांच्या चेहऱ्यावरची झाकलेली बाजू सतत झाकून ठेवतात. त्यांची वाचा ॲक्सिडेंटच्या शॉकमुळे गेली असेल का, असे अनेक प्रश्न सायली एका डायरीवर लिहून काढत असते. नोट डाऊन करते ती. अर्जुन हातपाय तोंड धुवून आलाय बाथरूममधून. सायलीला असं लिहिताना बघतोय तो आणि म्हणतो, काय एवढं काय लिहिताय तुम्ही हे सगळं? मग आता सायली सांगते त्याला, अहो प्रतिमा आत्यांना भेटायला त्या मानसोपचार तज्ज्ञ येणार आहेत ना, त्यांना काय काय विचारायचं आणि काय काय सांगायचं त्याची यादी करून घेते. म्हणजे ऐन वेळेला हे राहिलं ते विचारायचं राहिलं असं नको ना व्हायला. अर्जुनला भारी कौतुक वाटतं सायलीचं. पण आता तो जरा थकून आलेला असतो आणि तो सायलीच्या जवळ बसतो. तर आता सायली म्हणते, काय हो काय झालं, खूप दमलात का? बरीच कामं होती वाटतं ऑफिसमध्ये. आता अर्जुनने बघा खूप फ्रँकली सांगितलं सगळं सायलीला. अहो काय झालं, आज मी ऑफिसमध्ये गेलो होतो, पण त्यानंतर ना मी सुमन काकूला भेटायला गेलो होतो. मग आता ही सायली म्हणते, काय सांगताय सुमन काकूंना? का हो काय झालं, तब्येत वगैरे बरी आहे ना त्यांची? अर्जुन म्हणतो, हो हो तब्येत बरी आहे तिची, पण काय आहे ना माझ्या मनामध्ये जरा शंका होत्या की प्रिया हीच खरी तन्वी आहे की नाही. आता हे प्रश्न मी कोणाला विचारणार, सिनियरला तर नाही ना विचारू शकत डायरेक्ट मी. म्हणून मी सुमन काकूशी बोलायला गेलो होतो. मला ना हे जाणून घ्यायचं होतं की त्या तन्वीने पुरावे म्हणून काय काय दिलं होतं, म्हणजे तीच खरी तन्वी आहे ह्यासाठी तिने काय काय पुरावे दिले होते. मला या गोष्टीची जरा उत्सुकता होती, तर मी गेलो सुमन काकूकडे ते विचारायला. तुम्हाला माहिती आहे सुमन काकूने मला काय सांगितलं? आता सायली खूप ऐकत असते बरं का लक्ष देऊन अर्जुनचं, पण सायलीला काही पटेना. आता काय ना प्रेक्षकांनो, काहीतरी सस्पेन्स दाखवायचा म्हणून ते काहीतरी दाखवतात. म्हणजे प्रत्येक वेळेला बघा मागच्या वेळेला पण त्यांनी काय दाखवलं होतं, ही सायली काहीतरी सांगत असते पण अर्जुनचा त्यावर विश्वास बसत नाही. आता अर्जुन काहीतरी सांगतोय तर सायलीचा विश्वास बसत नाही. आता या सायलीशी बोलता बोलता तो कपाटामध्ये त्याचे कपडे काढत असतो घालायसाठी. अहो काय झालं सायली, की सुमन आत्याने सांगितलं, तिने लहानपणीचा फोटो दाखवला आणि तिने ते लॉकेट पण दाखवलं होतं. त्या लॉकेटबद्दल माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे ते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला पूर्णाजीने दिलं होतं आणि मी ते तन्वीला दिलं होतं म्हणे. आणि तुम्हाला माहिती आहे का, सुमन काकूने एक खूप मोठी गोष्ट सांगितली मला. तन्वीच्या पायावर म्हणजे तळपायावर एक जन्मखूण आहे बघा, एक बर्थ मार्क आहे, एक पानासारखं काहीतरी आहे म्हणे. हा तुळशी पत्रासारखी खूण आहे. आणि तुम्हाला सांगू का, ती खूण आहे ना, आता तो वळतो सायलीला पुढचं सांगायसाठी. आणि हे काय, सायलीबाई तर लगेच तिथून उठून गेल्यात. काय सस्पेन्स दाखवताना प्रेक्षकांनो. म्हणजे आता हा बिचारा फ्रँकली काहीतरी सांगायला गेलाय पण सायली उठून जाते. आता अर्जुन म्हणतो, मनाशीच बोलतो बिचारा आता, काय कमाल आहे मिसेस सायलींची, मी इतकं महत्त्वाचं काहीतरी सांगतोय आणि ह्या डायरेक्ट उठून गेल्या. काय बोलावं बाबा यांना. आता ही सायली जिन्यावरून खाली उतरताना विचार करत असते, काय बोलावं बाई यांना, काही सुचत नाहीये मला. आता तर हद्दच केली यांनी. पुरावे शोधण्यासाठी सुमन काकूकडे जावं का? काय बोलावं यांना, सगळ्यांना वेठीस धरून ठेवलंय यांनी. आता ही जिना उतरून किचनमध्ये गेली आहे. पण आता पुढचं सीन बघा प्रेक्षकांनो, रविराज आणि प्रियाचा दाखवलाय त्यांनी. आता बघा प्रेक्षकांनो, ही प्रिया एवढी विरोध करतीये पण रविराजांना कसं काय असं वाटतं, प्रिया जो डॉक्टरांसाठी विरोध करते तो बरोबर आहे म्हणून. बघा आता प्रेक्षकांनो, ती काय बोलते रविराजांना. ती रविराजांना म्हणत असते, बाबा हे बघा मला ना हे पटतच नाहीये, माझी आई काय मानसिक रुग्ण आहे का बाबा? अहो तिला ट्रीटमेंटची काहीही गरज नाहीये बाबा, तिला आपल्या प्रेमाची गरज आहे बाबा. आपण आपल्या नात्यावर विश्वास नको का ठेवायला, आपण थोडा धीर धरायला हवा, आपण आईला आत्मविश्वास देऊ, तिला आठवेल ना हळूहळू सगळं. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, या पिढीतली पोरगी हे असं बोलतीये, हे पसतं तरी का बघणाऱ्याला? पण नाही, रविराज तिला भारी उत्तर देतात. ते म्हणतात, अगं तन्वी, आपण डॉक्टर आहोत का? मला सांग बरं, आहोत का डॉक्टर आपण? नाही ना, आपण अश्विनने सांगितलं त्याप्रमाणेच उपाय केले ना आतापर्यंत. अगं तन्वी, आपण पुढचं पाऊल नको का टाकायला? आता बघा ही कशी बोलते, म्हणजे अगदी जुन्या बाया पण अशा विचार करत नसतील जुन्या काळातल्या. लगेच ही म्हणते, अहो बाबा, आईला माझ्या गोळ्या बिळ्या दिल्या आणि काही झालं तर मला नाही सहन होणार, माझ्या आईला काही झालं तर. मग आता हे रविराज म्हणतात, अगं तन्वी काहीतरीच, अगं काही होणार नाहीये प्रतिमाला, अगं घरातले सगळे जण तिथे आहेत ना, आणि काही झालंच तर सायली आहे ना प्रतिमाची काळजी घ्यायला. सायलीचं नाव घेतल्यावर प्रिया अशी पाहायला लागते त्यांच्याकडे. रविराज तन्वीला म्हणत असतात, तन्वी अगं तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? अगं बेटा, तुझी आई बरी व्हावी असं तुला वाटतंय की नाही? वाटतं की नाही सांग बरं. अगं तुझ्या आईला खरंच गरज आहे मानसोपचाराची.
अगं माझ्यावर विश्वास ठेव, तिला खरंच गरज आहे या सगळ्याची. प्रिया पुढे म्हणते, बाबा अहो बाबा, आपण हॉस्पिटलमध्ये नेलं आईला आणि तिथून आई अचानक गायब झाली तर? अहो बाबा, आठवतं ना तुम्हाला दहीहंडीच्या दिवशी काय झालं ते? म्हणजे मला रिस्क नकोय आता. हे बघा बाबा, तुम्हाला जर ते मानसोपचार तज्ज्ञ काय कोण ते आणायचे असतील ना, तर तुम्ही इथे आणा, इथे घरी आणा बरं तुम्ही. तो सगळ्यांसमोर आईला ट्रीट करेल ना. म्हणजे मी आता माझ्या आईच्या बाबतीत कुठलीच रिस्क घेऊ शकत नाही हा बाबा. आता रविराज म्हणतात, बरं बाई, तुझी ही अट मला मान्य आहे. आता बघा प्रेक्षकांनो, ही असं का म्हणतीये, कारण हिच्या डोळ्यासमोर होईल ना सगळं. जर प्रतिमा आत्याला काही आठवलं तर ही मध्ये डिस्टर्ब करेल, तर प्रतिमा आत्याला सगळं असं डायव्हर्ट करून टाकेल. रविराज म्हणतात, तुझी ही अट मला मान्य आहे. मग प्रिया म्हणते, थँक्यू हं बाबा. रविराज म्हणतात, आता या सगळ्याकडे तुझ्या अभ्यासामध्ये दुर्लक्ष नको करूस, लक्ष दे तुझ्या अभ्यासाकडे. आता असं बोलून ते तिथून निघून गेलेत. पण आता प्रिया विचार करायला लागते, पुढचं पाऊल काय टाकायचं, कारण काहीही झालं तरी यांना प्रतिमाची स्मृती परत यायला नकोय. मग ह्यांचं सगळ्यांचं भिंग फुटून जाईल ना. आता ती त्या नागराजला कॉल करते आणि नागराज म्हणतो, हां बोल ग प्रिया, पटकन बोल. प्रिया म्हणते, पटकन बोल? काय पटकन बोलो? अहो तुम्हाला काही कळतंय का? इथे ताशी 500 मील वेगाने गोष्टी घडतायत आणि पटकन कसं बोलू मी तुमच्याशी? मग आता नागराज म्हणतो, ए बाई अगं जरा कमी बोल, पण जे काही बोलशील ना ते फक्त मुद्द्याचं बोल. मग आता प्रिया म्हणते, ठीक आहे तर ऐका मग, तुमची ती वहिनी, अहो तिचा अर्धा मेंदू थिजलेला आहे ना, तो नॉर्मल करण्यासाठी तो किल्लेदार सायकॅट्रिस्टला घेऊन येतोय आता. नागराज म्हणतो, काय सांगतेस प्रिया? अगं पण अश्विन तर म्हणाला होता ना की थोडे दिवस आपण थांबूया, वाट बघूयात म्हणून. प्रिया आता नागराजला उत्तर देते, ते दिवस गेले आता. आता त्या किल्लेदारला त्याची बायको लवकरात लवकर पूर्वीसारखी हवी आहे. पूर्वीसारखी म्हणजे कळतं ना तुम्हाला? तिला ऍक्सिडेंटचं सगळं आठवणार, तिला तिची खरी मुलगी आठवणार. नागराज म्हणतो, मग तू काय करणार आहेस तिथे? त्या अर्जुनच्या मागे मागे करत बसणार आहेस का? तुला तिथे कशासाठी पाठवलंय आम्ही? महत्वाचं काम कर प्रिया, जे सांगितलंय ना तेवढं कर. महत्वाचं काम काय आपलं? त्या प्रतिमाकडे लक्ष ठेवायचं, ते काम कर. प्रिया वैतागते आणि म्हणते, तुम्ही उगाच ऑर्डरही सोडू नका मला. मी एकटी इथे फ्रंट फूटवर लढतीये आणि तुम्ही काय करताय? माझ्या जीवावर तिकडे उड्या मारताय ना. हे बघा, तुम्ही मला सल्ले देऊ नका. काय करायचंय ना इथे ते माझं मी बघून घेईल, मला सांगायची काही गरज नाहीये. असं बोलून प्रिया फोन आता ठेवून देते. पण आता मात्र नागराज टेन्शनमध्ये आलाय. तो फोन ठेवल्यावर विचार करतो, वहिनीला सगळ्यात उत्तम ट्रीटमेंट मिळेल याची दादा काळजी घेणारच. आणि मग वहिनीची स्मृती परत आली तर? आता सगळ्यांचेच धाबे दणाणलेत प्रेक्षकांनो. पण आता बघा पुढच्या सीनमध्ये त्या सायकॅट्रिस्ट आल्यात, म्हणजे रविराजांची मैत्रीण आहे ती आली आहे प्रतिमात्याची ट्रीटमेंट करायला. तर आता या पूर्णाजी वाटच बघत असतात. त्या म्हणतात, कल्पना अगं रविराजांना फारच उशीर झाला ग, ते डॉक्टरांना घ्यायला गेलेत आणि अजून आलेच नाहीत बघ. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी तू काळजी नको करूस, थांब मी फोन करतो सिनियरला. अर्जुनने त्याचा फोन हातात घेतलाय. तेवढ्यात रविराज येतात आणि म्हणतात, पूर्णाई हे बघा, ही माझी मैत्रीण आहे बघा, डॉक्टर श्रद्धा, ठाण्यातली नामवंत सायकॅट्रिस्ट आहे ही आणि माझी मैत्रीण सुद्धा. आता या श्रद्धा पूर्णाजीशी भेट घेतात आणि म्हणतात, नमस्कार पूर्णाई, रविराज नेहमीच बोलतात तुमच्याबद्दल. पूर्णाजी म्हणतात, आपली भेट अशी व्हायची होती तर बसा ना, प्लीज बसा. आता सायली विचारते, तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? मग आता या श्रद्धा म्हणतात, काहीच नको मला, मी तर आज फक्त प्रतिमा वहिनींशी गप्पा मारायला आले. कशा आहात प्रतिमा वहिनी? आता या प्रतिमा आत्याशी खूप छान आपुलकीने बोलतात. आता प्रतिमा त्या प्रियाकडे बघते बरं का प्रेक्षकांनो, आणि प्रिया मानेने खुणवते त्यांना की बोलू नको आई, त्यांच्याशी बोलू नको. आणि आता या वेळेला मात्र या प्रतिमा आत्याने या प्रियाचं कसं काय ऐकलं कोणाच ठाऊक. या प्रतिमा आत्या त्या डॉक्टरांकडे बघतात, रविराज त्यांच्याकडे बघत असतात आणि आता प्रतिमा त्या प्रियाकडे पाहतात आणि तिथून निघून जातात. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो, असं काय करतायत प्रतिमा? प्रियाला फार भारी वाटतं ना प्रेक्षकांनो. प्रियाला असं वाटतं की आपण जे बोललो ते हिने ऐकलंय. प्रिया मनात विचार करते, यस, या प्रतिमाला पढवलं, त्याचा चांगला उपयोग झाला, आता कोणताच डॉक्टर हिच्यावर ट्रीटमेंट करूच शकणार नाही. पण आता ह्या प्रतिमा त्या अशा निघून चालल्यात हे बघून सगळ्यांनाच जरा धक्काच बसलाय. मग आता रविराज इतके आपुलकीने त्यांच्या जवळ जातात. ते म्हणतात, ए प्रतिमा अगं जरा थांबशील का, एकच सेकंड. मग आता प्रतिमा त्या थांबतात. मग आता प्रिया घाबरते, काय होणार आहे पुढे बघायला. मग आता रविराज म्हणतात, प्रतिमा हे बघ, मला माहिती आहे मी तुला अनोळखी आहे, पण मी तुझ्या भावनांचा खूप आदर करतो ग. म्हणजे मी स्वतःहून तुझ्याशी बोलायला नाही आलो,
अगं आम्हा सर्वांना ना आमची जुनी प्रतिमा परत हवी आहे ग. आता या प्रतिमा त्या इमोशनल होतात हा प्रेक्षकांनो. रविराज खूप छान बोलतात त्यांच्याशी. अगं प्रतिमा, तुला तुझा भूतकाळ आठवायला नको का ग? आता हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यात जरा अश्रू आलेत. ते म्हणत असतात की अगं प्रतिमा, या उपचारामुळे तुझ्यावरचा मानसिक छळ सुद्धा थांबेल ग. आणि मला सांग, तन्वीला तिची आई नको का परत मिळायला? आता या प्रतिमा त्या यांचं बोलणं एवढं मनापासून ऐकत असतात ना. आता ही प्रिया मनात विचार करते रविराजांनी असं बोलल्यावर, अरे बाबा, मला नकोय ही अर्ध्या मेंदूची बाई आई म्हणून. त्याच्यापेक्षा तुझी आणि हिची प्रॉपर्टी आहे ना, ती पटकन माझ्या नावावर करून टाक. पण आता हे रविराज बघा अगदी पोट तिडकीने त्या प्रतिमा आत्याशी बोलतायत. अगं प्रतिमा, अगं तुला ना तुझ्या जुन्या स्मृती आठवायला हव्या ना ग. माझी फक्त एवढी इच्छा आहे. रादर घरातल्या सगळ्यांची ही इच्छा आहे ग. बाकी आम्हाला काही नकोय. प्रतिमा, तू प्लीज डॉक्टर श्रद्धा जे काही बोलतायत ते एकदा ऐकून घे ना ग प्रतिमा. अगं ही डॉक्टर तुझी मदत करायला आली आहे प्रतिमा, तुला स्मृती परत मिळावी म्हणून. प्रतिमा प्लीज प्लीज अगं तिला सहकार्य कर. आता रविराजांनी हात जोडलेत बरं का प्रतिमा आत्यापुढे. प्लीज प्रतिमा, सहकार्य करशील का डॉक्टरांना? आता मात्र प्रेक्षकांनो सगळेजण रिक्वेस्ट करतात या प्रतिमा आत्याला, कारण आधीच त्या हळव्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्या हळव्या झाल्यामुळेच सगळेजण त्यांच्याशी अगदी असे सौम्य शब्दात आणि प्रेमानेच बोलतात. तर असो, आता हा अर्जुन पण बघतच राहतो की सिनियर किती प्रेमाने बोलते प्रतिमा आत्याशी. मग आता सायली पण येते त्या प्रतिमा आत्याजवळ आणि म्हणते, प्रतिमा आत्या, अहो बघा ना, रविराज सर किती प्रेमाने सांगतायत तुम्हाला. प्रतिमा आत्या, अहो प्लीज ऐका ना त्यांचं. आता ही सायली पण रिक्वेस्ट करते बरं का प्रतिमा आत्याला. ती सुद्धा हात जोडून उभी असते त्यांच्यासमोर. प्रतिमा आत्या प्लीज. आता प्रतिमा आत्यालाही जरा कानकोंड व्हायला लागतं. पण आता पूर्णाजी सुद्धा प्रतिमाला रिक्वेस्ट करतात. पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा अगं बघ माझ्याकडे. आता प्रतिमा आत्या त्यांच्याकडे बघतात. मग पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा तुला काहीही त्रास होणार नाही याची जबाबदारी मी घेते. प्रतिमा अगं इथून निघून जाऊ नकोस ग बेटा. आणि पूर्णाजीने सुद्धा हात जोडलेत आता प्रतिमा आत्यासमोर. आणि ते बघून प्रतिमा आत्याला फार कसं तरी होत आहे. प्रतिमा आत्या सगळ्यांकडे बघायला लागतात. मग कल्पनाताई पण हात जोडतात, अर्जुन पण हात जोडतो आणि म्हणतो, प्लीज ग आत्या प्लीज जाऊ नकोस. मग आता अर्जुनला येतो राग या प्रियाचा. आता प्रियाकडे बघतो अर्जुन आणि त्या प्रियाला खुणवतो, चल हात जोड. आणि ती लगेच अशी हो 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 जोडते जोडते अशी खाणाखुणा करतायत दोघं डोळ्यांनी. मग आता प्रिया पण अशी हात जोडते, पण हात जोडताना त्या प्रतिमा आत्याला असं खुणवते, नाही 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 म्हण नाही म्हण. आता प्रतिमा आत्या काही तिला जुमानत नाही बरं का प्रेक्षकांनो. शेवटी माया ही सांगावी लागत नाही, ती ज्याची त्याला आपसुकच कळते. म्हणजे ह्या सगळ्यांचा प्रेमाचा ओलावा प्रतिमा आत्याला जाणवतोच, त्यात काही शंका नाहीये. आणि प्रिया अशी हडतूड करून आधी वागत होती आणि अचानक ती प्रेमाने वागतीये या गोष्टीची शंका तर कोणाला येऊ शकते. तशीच प्रतिमा आत्याला पण आली आहे आणि प्रतिमा आत्याने या सगळ्यांवर विश्वास दाखवलाय. आणि आता ही प्रिया ती प्रतिमा आत्या तिथे बसल्यानंतर विचार करते की अरे 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 अशी पलटी नाही मारायची. अर्जुनला आणि घरातल्या सगळ्यांनाच आनंद झालाय की प्रतिमा आत्याने त्या ट्रीटमेंटसाठी होकार दिलाय म्हणून. आता प्रिया मनात विचार करते, ए बाई अशी पलटी नाही मारायची, काय मूर्ख बाई आहे ही. या डॉक्टरने जर हिची मेमरी परत आणली तर सत्यानाश होईल ना आमचा. प्रिया आता सॉलिड टेन्शनमध्ये आली हा प्रेक्षकांनो. आता पुढे बघा या डॉक्टरांना या प्रतिमा आत्या खूप छान प्रतिसाद देतात. आता ते डॉक्टर इतके विश्वासात घेऊन त्या प्रतिमा आत्याशी बोलत असतात, प्रतिमा वहिनी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तुम्ही प्लीज घाबरून जाऊ नका. तुम्हाला चालेल ना? तुम्ही खाणाखुणा करून तुम्हाला जमेल अगदी तशी उत्तरं द्या. मग आता या प्रतिमा आत्या मानेने असं हो म्हणतात त्यांना. मग आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे की पुढे काय होईल. मग आता त्या डॉक्टर म्हणतात की रविराजने तुम्हाला सांगितलंय की हे घर म्हणजे तुमचं माहेर आहे. मग रविराजांकडे बघत असतात या प्रतिमा आत्यासारख्या. डॉक्टर पुढे त्यांना प्रश्न विचारतात की इथली माणसं तुम्हाला ओळखीची वाटतात का प्रतिमा वहिनी? नाही म्हणजे ही जागा, हे गार्डन, हे बाहेरचं गार्डन आहे ना, तो कारंजा, इथली माणसं ही सगळी तुम्हाला जवळची वाटतात का? आता प्रतिमा आत्या जरा वेळ विचार करत असतात आणि सगळेजण प्रतिमा आत्या काय बोलतायत किंवा काय रिस्पॉन्स देत आहेत या सगळ्याची वाट बघत असतात. म्हणजे यांचे चेहरे जरा आश्चर्यचकित झालेत, म्हणजे आता प्रश्न पडलेत यांना. मग आता पूर्णाजी, रविराज सगळे एकमेकांकडे बघायला लागतात, प्रतिमा आत्या काय उत्तर देणार. मग आता प्रतिमा आत्या बऱ्याच वेळाने उत्तर देतात नाही म्हणून. मग आता ते श्रद्धा डॉक्टर पुढचा प्रश्न विचारतात
तुम्हाला तुमचं नाव आठवतं का? तुम्ही तर स्वतःला प्रतिमा म्हणून ओळखता का? मग तुमचं नाव तुम्हाला काय आठवतं? प्रतिमा हे नाव तुम्हाला आठवतं का? मग आता या प्रतिमा त्या नाही असं सांगतात. मग सायली त्यांना उत्तर देते, मला ह्या जेव्हा भेटल्या ना तेव्हा यांनी त्यांचं नाव कविता असं सांगितलं होतं मला. आता श्रद्धा म्हणते, ओ अच्छा ठीक आहे. मग तुम्हाला अपघाताबद्दल आठवतं का काही? प्रतिमा त्याला पुढचा प्रश्न विचारला या डॉक्टरांनी. आता प्रतिमा त्या जरा विचार करायला लागतात आणि त्या उत्तराला सुद्धा त्या नाही असं, आणि आता त्या काहीतरी खाणाखुणा करून सांगत असतात. तेव्हा त्या श्रद्धा डॉक्टरांना काही समजत नाही. त्या म्हणतात की आता काय म्हणतायत ह्या? मग आता रविराजांना प्रतिमा त्याच्या ह्या खाणाखुणा खूप छान पद्धतीने कळायला लागल्यात. रॅदर त्यांच्या मनाची भाषा कळतीये त्यांना असं म्हणायला हरकत नाही. रविराज त्या श्रद्धाला उत्तर देतात. प्रतिमा म्हणते की तिला पूर्वीचं काही आठवत नाही आणि घरातली माणसं सुद्धा. प्रतिमा त्या एकदम रविराजांकडे बघतच राहतात आणि अर्जुन, सायली सगळेच. आणि आता सायली आणि अर्जुन दोघं एकमेकांना असे खाणाखुणा करतात की सगळं काही छान चाललंय. आणि आता इथून पुढे ना प्रेक्षकांनो, त्यांनी काही प्रश्न विचारली आहेत ती आपल्याला ऐकवली नाहीये, नुसतं त्यांनी म्युझिक वाजवलंय. आणि प्रतिमा त्या ज्या खाणाखुणा करत असतात त्या सगळ्या खाणाखुणा या रविराज अगदी तंतोतंत त्या डॉक्टरांना समजावून सांगत असतात. आणि आता म्हणजे बहुतेक तरी माझ्या अंदाजे यांच्या चेहऱ्यावरून मला वाटलं की तुम्ही कुठेही भेटलात. मग त्या प्रतिमा त्या सांगतात की मी सायलीला भेटले, मी मंदिरात राहत होते, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यांच्या सध्याच्या भूतकाळाबद्दल त्या बोलतायत. मग आता यापुढे या डॉक्टर म्हणतात, ओके ठीक आहे, आपण आता ट्रीटमेंट सुरू करायला काही हरकत नाही आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला काही काउन्सिलिंग सेशनही घ्यावे लागतील. अशा केसेसमध्ये आउट ऑफ द बॉक्स जाऊन उपाय करावेच लागतात. पण आपण सध्या त्याबद्दल विचार नको करूयात. मी ना काही तुम्हाला गोळ्या औषधं लिहून देते, ही औषधं आहेत ती वेळेवर द्या प्रतिमांना. मग ह्या कल्पनाताई म्हणतात, हो हो आम्ही देऊ वेळेवर औषधं. मग आता ते प्रिस्क्रिप्शन त्यांनी रविराजांकडे दिलंय. रविराज म्हणतात, श्रद्धा अगं प्रतिमेला ना जेवढ्या जमल तेवढ्या लवकर बरं कर ग. मग आता या डॉक्टर म्हणतात, हो आपण सगळेच प्रयत्न करूयात. मी येते हं आता. रविराज, प्रतिमा वहिनी मी येते हं. आणि आता पूर्णाजीची सुद्धा परवानगी घेऊन त्या निरोप घेत आहेत. मग आता या प्रतिमा त्या अशा हात जोडून त्यांना निरोप देत आहेत. आणि आता हे रविराज जाताना म्हणतात की हो माझी प्रतिमा लवकर बरी होणार बघा आता. आता या प्रतिमा त्याला सायली घरात घेऊन जात असते, म्हणजे त्यांच्या बेडरूममध्ये. तेव्हा ही प्रिया काय करते प्रेक्षकांनो, एकदम घाईघाईमध्ये येते आणि त्या रविराजांच्या हातातली ती चिठ्ठी घेते औषधांची. आता ते रविराज चिडतात आणि म्हणतात, काय ग तन्वी असं काय करतेस तू हे? मग आता त्या पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात, ए तन्वी ती चिठ्ठी आहे ना औषधांची, ती त्या आपल्या कल्पनाकडे आणि सायलीकडे दे. त्या दोघी जणी तिला वेळेवर गोळ्या देतील हं. आता प्रिया अशी बघतच राहते पूर्णाजीकडे. दे ते प्रिस्क्रिप्शन, सायलीच्या हातात दे. आता हिच्या जवळ काही पर्यायच राहत नाही. अर्जुन पण आता असा शंका घेऊन या प्रियाकडे बघतोय आणि सायली सुद्धा. आता प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय आणि आय होप त्यांनी 18 तारखेचा प्रोमो दाखवलाय त्याप्रमाणे उद्या सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र अर्जुनला दिसणार आहे. तो विचार करतो, अरे बापरे हे काय आहे? त्याने बघितलंय ते आणि आता तो प्रियाच्या पायावरचं तुळशीपत्र क्रॉस चेक करायला जातोय. त्याने प्रियाला मुद्दाम कॉफी करायला सांगितली. चैतन्य आणि त्याचा भारी प्लॅन आहे बरं का प्रेक्षकांनो. त्याने प्रियाच्या पायावरती कॉफी सांडली आहे. आता प्रिया पाय धुण्यासाठी अर्जुनच्याच बेडरूमच्या बाथरूममध्ये जाते. तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो, कॉफी ना करेक्ट तिच्या उजव्या पायावर पडली आहे, आता तिचा तळपाय बघायला भेटेल आपल्याला. प्रिया आता पाय धुवून बाहेर येते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं बस बस तन्वी, मी तुझा पाय पुसतो. अर्जुनने लगेच टॉवेल बाहेर काढलाय. आता प्रिया आगाऊ आहे प्रेक्षकांनो. ती म्हणते, अरे अर्जुन पाय ओके माझा, मी येते. आता ती जेव्हा जात असते ना प्रेक्षकांनो त्या खोलीतून, तेव्हा आजकालच्या ह्या चोपड्या फरशामुळे पाय लगेच दिसतात डाग पडलेले. त्यामुळे तिच्या पायावरचं जे खोटं स्केच पेनची खूण आहे ना ती त्या फरशीवर उमटते आणि आता अर्जुनला ते दिसतं आणि तो म्हणतो की अरे हे तर स्केच पेनचं नाही तर पेनाचं खूण आहे. म्हणजे या सगळ्याचं कनेक्शन या तन्वीच्या जन्मखुणेशी असेल काय? म्हणजे हिची जन्मखूण खोटी आहे. प्रेक्षकांनो आता हे सगळं खरं खोटं करण्यासाठी एखादा महा एपिसोड तर नक्की असेल, पण मला असं वाटतं अर्जुन आता मधुभाऊंकडे जाईल हे सगळं क्रॉस चेक करायला. प्रेक्षकांनो माझा अंदाज बरोबर आहे का? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि ज्या प्रेक्षकांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. ठरलं तर मग या मालिकेचे डेली रिव्ह्यू एन्जॉय करण्यासाठी धन्यवाद.